सुखो बुद्धानुपादो सुखासद्धम्म देशना सुखा संघस्य सामग्गी समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध या तथागतांनी संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी ज्या सद्धम्माची निर्मिती केली असा सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपिता बोधिसत्व गुणपितांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून या मंगलमय प्रसंगी गर्भसंस्काराच्या निमित्ताने संपूर्ण उपस्थित श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आज अर्पणाताई शंकर निकाळजे ताईंचा गर्भसंस्कार विधी या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून मानवी जीवनावरती संस्कार होणं अत्यंत गरजेचं आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। जे आपलं जीवन आहे ते जीवन जे संस्काराने घडत असतं, जशा प्रकारचे संस्कार आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करत असतो तशा पद्धतीने मनुष्य या संसारामध्ये सुख आणि दुःख भोगत असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे। आणि त्यामुळे आपलं जीवन आपण संस्कारित म्हणजे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर संस्कार सांगताना भगवंत असे म्हणतात की अगदी मातेच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं अगदी तेव्हापासून आपण संस्कार आपल्या बाळावरती देऊ शकतो। 10 प्रकारचे संस्कार या मानवी जीवनामध्ये आहेत असं भगवंतांनी म्हटलं आहे। पहिला संस्कार हा गर्भसंस्कार असतो आणि शेवटचा संस्कार ज्याला अंत्यसंस्कार असं म्हटलं जातं। तर मधल्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये जे जे काही प्रसंग घडत असतात तर ते संपूर्ण प्रसंग संस्कार रूपाने आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो। तर गर्भसंस्कार हा अत्यंत महत्त्वपूर्ण विधी आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। प्रत्येक मातापित्यांना असं वाटतं की आपले मुलं बाळ खूप चांगल्या प्रकारचे घडावे, त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं बनावं, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी यश संपादन करावं आणि विशेष रूपाने त्यांचं व्यवहारिक जे काय आचरण आहे तर ते व्यवहारिक आचरण त्यांचं चांगलं असावं असं प्रत्येक मातापित्यांना वाटत असते। परंतु भगवंत असे म्हणतात की जन्मास आलेल्या बाळावरती आपण जर संस्कार टाकू शकतो, परंतु अगदी गर्भामध्ये जेव्हा मातेच्या बाळ असते तर तेव्हापासून आपण त्याच्यावरती संस्कार टाकू शकतो। म्हणजे हा जो काही विधी आहे तर केवळ आजच आपण करतो अशातला भाग नाही आहे। अगदी भगवंताच्या काळापासून हा विधी केला जातो। बौद्ध साहित्यामध्ये असे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात। सर्वात पहिलं उदाहरण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं जर आपण वाचन केलं, विश्लेषण केलं तर महामायेला अनेक दिवसापर्यंत गर्भ राहत नसतो। परंतु जेव्हा महामायेला गर्भ राहिल्यानंतर शाक्य लोकांमध्ये वप्रमंगल नावाचा एक उत्सव करण्याची पद्धती होती, प्रथा होती आणि दरवर्षीप्रमाणे नित्य नियमाने शाक्य लोक हा वप्रमंगल उत्सव संपन्न करत असत। महामायेला जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा महामाया आपल्या पतीला राजा सिद्धोधन यांना म्हणते की महाराज, दरवर्षीप्रमाणे आपण वप्रमंगल उत्सव संपन्न करत असतो, परंतु यावर्षी थोडा आपण वेगळ्या पद्धतीने तो उत्सव संपन्न करावा। ज्या उत्सवामध्ये नाच गाणे नसावे, या उत्सवामध्ये प्रकारचं मद्यसेवन नसावं आणि अन्य जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात तर ते यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारचे नसावे।
मग हा जो उत्सव आहे आपण तर अत्यंत चांगल्या प्रकारचा धार्मिक स्वरूपामध्ये आपण करूया। सांस्कृतिक आणि धार्मिक हे पूर्वीपासूनच मनुष्यांच्या जीवनामध्ये संस्काराच्या रूपाने संस्कार विधी आपण पाहत असतो। तर राजा म्हणतो की तुझ्या इच्छेप्रमाणे होईल। आणि महामाया असं म्हटलं आहे की 7 दिवस उपोषणशिलाचं अनुसरण करत असते। म्हणजे उपोषणशिली जी परंपरा आहे अगदी बुद्धाच्या काळापासून, बुद्धाच्या पूर्वीपासून, म्हणजे आपल्या पाल्यांना चांगल्या प्रकारचं घडवण्यासाठी एक प्रकारचं व्रत, पूर्वीच्या काळामध्ये त्याला व्रत म्हटलं जातं, परंतु भगवंताने त्याला शुद्ध स्वरूपामध्ये उपोषणशील असं म्हटलं आहे। आणि मग ते उपोषणशील महामाया 7 दिवसापर्यंत त्याचं आचरण करते। कुठल्याही प्रकारे कायने, वाचने आणि मनाने अकुशल कर्म करत नाही। आणि 8व्या दिवशी ती सकाळी उठते, अंघोळ करते आणि साहित्यामध्ये असा उल्लेख आहे 8 करोड सुवर्ण मुद्रा त्या ठिकाणी गोरगरीब जी काही जनता असते त्या गोरगरिबांना महामाया आपल्या स्वतःच्या हस्ते म्हणजे वाटत असते। हा बौद्ध साहित्याचा संदर्भ आपल्या समोर दिसतो आपल्याला किंवा आपण पाहू शकतो। म्हणजे एका बोधिसत्वाची माता आपल्या बाळाला घडवण्यासाठी, आपल्या बाळाला चांगल्या प्रकारचं बनवण्यासाठी म्हणजे कशा प्रकारे स्वतःच्या मनाला तयार करते, स्वतःचं मन कशा प्रकारे तयार करत असते यावरून स्पष्टपणे आपण जाणू शकतो। कारण माता जशा प्रकारचा विचार करेल, माता जशा प्रकारचं खाईल, जशा प्रकारचं पिईल, जशा प्रकारचा विचार करेल, तर संपूर्ण इनडायरेक्टली परिणाम ते बाळावरती होत असतात। आणि त्यामुळे मातेच्या मनाची अवस्था, मातेच्या चित्ताची अवस्था अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। व्यवहारामध्ये आपण म्हणत असतो की जेव्हा मातेला म्हणजे गर्भ असतो तर तिला आपण चांगल्या प्रकार म्हणजे असे जे काही अवजड काम असेल आहे की नाही, किंवा कठीण काम असेल, अशा प्रकारचे काम आपण करू देत नाही। का करू देत नाही? कारण गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, कुठल्याही प्रकारच्या इजा त्याला होऊ नये, अशा प्रकारची काळजी व्यवहारामध्ये सुद्धा आपण घेत असतो। आणि त्यामुळे जशा प्रकारे माता विचार करेल, जशा प्रकारचं बोलेल, जशा प्रकारचं वागेल, तशा प्रकारचे जे काही संस्कार असतात तर ते तशा प्रकारचे संस्कार बाळावरती होत असतात। भगवंताचा सिद्धांत जरी 2500 वर्षापूर्वीचा असेल परंतु आजही जशाच्या तसा व्यवहारामध्ये बुद्धाचा सिद्धांत हा लागू पडतो। आज वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला असेल तर बाळाची जी काय वाढ होत असते तर 3 महिन्याच्या नंतर म्हणजे बाळाची वाढ होत असते, शारीरिक आणि बौद्धिक अशा प्रकारची वाढ होते। 3 महिन्यापर्यंत बाळ हे मांसाचा गोळा असते, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे संस्कार होऊ शकत नाहीत। परंतु 3 महिन्याच्या नंतर मात्र जेवढे मातेचे दिवस असतील तेवढ्या दिवसापर्यंत कळत न कळत बाळावरती संस्कार होत असतात। आणि त्यामुळे आपण स्वतःला जपलं पाहिजे, आपल्या गर्भातील असणाऱ्या बाळाला जपलं पाहिजे आणि आपण चांगल्या प्रकारचं कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणजे दिवसभर आपला जो व्यवहार आहे, दिवसभर आपण चिंतन मनन कशा प्रकारचं करतो यावरती सुद्धा खूप काही अवलंबून आहे। आणि म्हणून आपले संस्कार आपल्या बाळाला आपण कशा प्रकारचे द्यायचे, कशा प्रकारचं बनवायचं यावरून आपण ठरवू शकतो। म्हणजे आज घडीला गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला आपण कसं घडवायचं, काय बनवायचं हे सुद्धा आपण ठरवू शकतो असं भगवंतांनी म्हटलं आहे। भगवंताच्या काळामधील एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळते की बोधी राजकुमार नावाचा एक अत्यंत श्रीमंत असा श्रेष्ठीचा पुत्र असतो। जेव्हा तो अत्यंत सुंदर असा एक प्रसाद बनवतो, असं म्हटलं की 7 मजली तो प्रसाद बनवतो आणि एवढा सुंदर प्रसाद असतो, एवढा सुंदर महाल असतो की तशा प्रकारचा सुंदर महाल पंचकोशीमध्ये सुद्धा त्या काळामध्ये पाहायला मिळत नाही। आणि मग एवढा सुंदर महाल बनवल्यानंतर तो विचार करतो की एवढा सुंदर महाल बनवला आहे असं तर माझ्या पाहण्यामध्ये आतापर्यंत आलेलं नाही आहे। मग तो त्या कारागिरांकडे जातो आणि त्यांना विचारतो की अशा प्रकारची प्रतिकृती तुम्ही यापूर्वी बनवली आहे का, असं घर तुम्ही, असा महाल तुम्ही बनवला का? तर ते लोक म्हणतात की नाही, आमच्याकडून पहिल्यांदाच अशा प्रकारचं ही वास्तू बनवण्यात आली आहे। तर मग बोधी राजकुमार असा विचार करतो की माझ्यासारखी वास्तू कोणाची असू नये, एकदा माझ्यासारखी वास्तू कोणाची असू नये, कारण माझ्यासारखी जर दुसरी ही वास्तू झाली तर म्हणजे माझ्या वास्तूला एवढं काही विशेष महत्त्व राहणार नाही। आणि मग तो विचार करतो की हे जेवढे काही कारागीर आहे या जेवढ्या कारागिरांना एकतर मी त्यांना मारेल किंवा त्यांचे हातपाय म्हणजे तोडून टाकेल। जसं अलीकडच्या काळामध्ये इतिहासामध्ये ताजमहालाच्या संदर्भामध्ये म्हटलं जातं,
परंतु हे वास्तव पाहता म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा असं एक उदाहरण आलेलं आहे. कदाचित त्या उदाहरणावरून हे उदाहरण येऊ शकते, कारण बुद्धाचा सद्धम्म हा 2500 वर्षापूर्वीचा 2600 वर्षापूर्वीचा म्हणजे परंपरागत हा सद्धम्म आहे. तर एका मित्राच्या जवळ अशा प्रकारचा तो बोलतो की, आणि मग तो मित्र खूप चांगला असतो, सज्जन असतो. तो त्या कारागिराकडे जातो आणि त्यांना म्हणतो की हो, तुझं कार्य सौम्य झालं आहे का, पूर्ण कार्य झालं का? तर तो म्हणतो हो, प्रामाणिकपणे तो सांगतो काही थोडंसं काम बाकी आहे. तर तो म्हणतो की हा बोधी राजकुमार तुला मारू इच्छितो आहे, तू तुझा स्वतःच्या सुरक्षेचा काहीतरी उपाय कर. असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो की ठीक आहे, तो माझ्यावरती अनुकंपा केली, मला हे कार्य सांगितलं. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी बोधी राजकुमार येतो त्या कारागिराकडे आणि त्याला म्हणतो की काम पूर्ण झालं आहे का? तर तो म्हणतो की महाराज, काम पूर्ण झालं नाही आहे, अद्याप काही दिवस बाकी आहे. परंतु मला काही म्हणजे छोटी जे काही कलाकृती बनवायची आहे त्यासाठी म्हणजे सुकलेली लाकडं आवश्यक आहे. आपण त्या लाकडाचा बंदोबस्त करावा आणि त्या लाकडं त्याला दिल्या जातात. पुन्हा तो म्हणतो की हे काम करण्यासाठी मला एकांत हवा आहे. मला काम करत असताना कोणीही आपण येऊ नये, कोणाचाही कोणत्याही लोकांना आपण आतमध्ये पाठवू नये. केवळ माझी पत्नी मला भोजन घेऊन येत असेल, अन्य कोणीही येणार नाही. आणि इकडे तो तर कारागीर असतो, कलाकुशल त्याच्यामध्ये असते. आणि असं म्हटलं आहे साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की एक सुंदर अशा प्रकारचं यान तो बनवतो, जे की आकाशामध्ये उडेल अशा प्रकारचं यान तो स्वतः बनवतो आणि त्या यानाच्या द्वारा तो निघून जात असतो, पळून जात असतो. हे उदाहरण झाल्यानंतर, हा प्रसंग झाल्यानंतर मग बोधी राजकुमार भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, जे पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा अशी पद्धत होती की आपलं घर जर बनवलं असेल, ऐक ना, आपल्या घरी एखादा मंगलमय प्रसंग असेल तर भिक्खू संघाला भगवंताला भोजन देण्याची एक पद्धती होती. आणि मग बोधी राजकुमार भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, भिक्खू संघासह उद्याच्या भोजनाचा तुम्ही आमच्याकडे स्वीकार करावा. भगवंत मूक संमतीने स्वीकार करत असतात. आणि जो राजप्रसाद आहे त्या राजप्रसादापासून म्हणजे राजप्रसादाच्या गेट पासून ते बाहेरच्या कंपाऊंडच्या गेटपर्यंत अत्यंत सुंदर लाख मोलाचा गालिचा बोधी राजकुमार टाकत असतो. आणि तो गालिचा टाकल्यानंतर भगवंत गेटपाशी येतात, भिक्खू संघ उभा राहतो आणि तो म्हणतो की भगवान, आपण आतमध्ये प्रवेश करावा. भगवंत आतमध्ये प्रवेश काही करत नाही. तो पहिल्यांदा भगवंताला म्हणतो, भगवंत शांत राहतात. दुसऱ्यांदा सुद्धा म्हणतो की भगवान, आपण आतमध्ये प्रवेश करावा. भगवंत शांत राहतात. तिसऱ्यांदा सुद्धा तो भगवंताला म्हणतो की भगवान, आपण आतमध्ये प्रवेश करावा. तेव्हा भगवंत आनंदाकडे बघतात. आनंद अत्यंत हुशार असतात, अत्यंत बुद्धिवान असतात. अगदी संकेत भगवंताचा ते जाणतात आणि ते म्हणतात की बोधी राजकुमार, हे जे तू गालिचा टाकला आहे तर या गालिच्यावरून भगवंत जाऊ इच्छित नाहीत, याला तू काढून घे. आणि लगेच मग तो काढून घेतो. काढून घेतल्यानंतर भगवंत आतमध्ये प्रवेश करतात. अत्यंत स्वादिष्ट असं भोजन तो भगवंताला, भिक्खू संघाला स्वतःच्या हस्ते वाढतो आणि भगवंताच्या समोर छोटंसं आसन घेऊन तो बसत असतो. बसल्यानंतर तो म्हणतो की भगवान, माझी बुद्धाबद्दल खूप श्रद्धा आहे. भगवान, माझी धम्माबद्दल खूप श्रद्धा आहे. माझी संघाबद्दल खूप श्रद्धा आहे. भगवान, मी आजच बुद्ध धम्म संघाला शरण गेलो नाही. भगवान, जेव्हा मी मातेच्या गर्भामध्ये होतो तेव्हा माझी माता माझ्या दासी कर्वे बुद्धाकडे गेली आणि बुद्धाला म्हणाले की भगवान, बोधी राजकुमारच्या मातेच्या गर्भामध्ये बाळ आहे. बोधी राजकुमारची माता सुद्धा भगवंताला शरण जात आहे आणि गर्भामध्ये असणारं बाळ सुद्धा बुद्ध धम्म संघाला शरण जात आहे. भगवान, मातेच्या गर्भामध्ये मी जेव्हा होतो तेव्हा पहिल्यांदा मी त्रिरत्नाला शरण गेलो. भगवान, माझा जेव्हा जन्म झाला, जन्म झाल्यानंतर सुद्धा माझी माता माझ्या दासीला सांगते की जा तू भगवंताकडे, भगवंताला प्रणाम कर, माझ्या वतीने प्रणाम कर. आणि बाळ जन्मला आहे, बोधी राजकुमार जन्मला आहे, तो जन्मलेलं बाळ सुद्धा बुद्ध धम्म संघाला शरण जात आहे असं तू म्हण. भगवान, मी तेव्हा दुसऱ्यांदा बुद्ध धम्म संघाला शरण गेलो आणि भगवान, आज मी स्वतः प्रत्यक्ष रूपाने मी तारुण्यामध्ये आहे. भगवान, आज सुद्धा मी बुद्ध धम्म संघाला शरण जात आहे. भगवान, माझी त्रिरत्नावरती खूप श्रद्धा आहे. भगवान, आपण त्या गालिच्यावरती का चालला नाही? बोधी राजकुमार प्रश्न करतो भगवंताला की भगवान, आपण मी जो टाकलेला गालिचा होता त्या गालिच्यावरती आपण का चालले नाही? तेव्हा भगवंत असे म्हणतात की राजकुमार, तो गालिचा तू कोणत्या उद्देशाने टाकला होता? काय उद्देश होता तो गालिचा टाकण्याचा? तेव्हा बोधी राजकुमार म्हणतो की भगवान, मला संतती नाही आहे, मला मूलबाळ नाही आहे. आणि मी असा विचार केला की माझं जर पुण्य असेल, माझं जर कुशल कर्म असेल तर या गालिच्यावरून भगवंत आणि भिक्खू संघ चालतील, तर या पुण्याच्या बलाने मला संततीचा लाभ होईल. तर भगवंत असे म्हणतात की म्हणूनच मी चाललो नाही.
मग तो म्हणतो की भगवान मला संततीचा लाभ होणार नाही का, मला मुलबाळ होणार नाही का? तर भगवंत असे म्हणतात की नाही बोधिराजकुमार, तुला मुलबाळ होऊ शकणार नाही, तुला संततीचा लाभ होऊ शकणार नाही. मग तो म्हणतो की भगवान असं काय कारण आहे, मला संततीचा लाभ होत नाही असं काय कारण आहे? तेव्हा भगवंत असे म्हणतात की राजकुमार, तू जे केलेलं कर्म आहे त्या कर्माचा तो विपाक आहे, त्या कर्माचा तो परिणाम आहे. आणि पूर्वकर्म सांगताना भगवंत असे म्हणतात, मग भिक्षू सुद्धा विचारतात की भगवान काय पूर्वकर्म होतं, बोधिराजकुमार सुद्धा विचारतो. तेव्हा भगवंत असे म्हणतात एक वेळचा प्रसंग आहे. एक वेळेस असंख्य लोक जेव्हा बोटीमध्ये प्रवास करत होते आणि बोटीमध्ये प्रवास करत असताना अचानकपणे सागरामध्ये वादळ निर्माण झालं आणि ती बोट त्या ठिकाणी म्हणजे बुडून गेली. तर हे पती पत्नी त्या बोटीवरती असतात. एका छोट्याशा लाकडाचा आधार यांना मिळत असतो आणि त्या आधाराच्या द्वारा ते एका बेटावरती जात असतात. तिथे असंख्य पक्षी असतात. तिथे राहत असताना मग आता उपजीविका कशाने करावी, आपण भोजन काय ग्रहण करावं, तर तिथे सुरुवातीला त्या पक्ष्यांची अंडी हे दोघेही पती पत्नी खात असतात. म्हणजे तिथे जे काय अग्नी त्यांच्याकडे निर्माण करण्याची वस्तू असेल त्या पद्धतीने ते खात असतात. जेव्हा ते अंडे सर्व संपतात तर मग त्या छोट्या छोट्या पक्ष्यांचे ते पिले खात असतात. पिले खाल्ल्यानंतर पिले संपतात, मग पुन्हा ते पक्ष्यांना मारतात आणि खातात. भगवंत असे म्हणतात की तुम्ही दोघेही पती पत्नी तिथे आपल्या चित्तामध्ये एक तीळ मात्र अंश सुद्धा प्राणी मात्रांच्या प्रती तुमच्या मनामध्ये तुम्ही करुणा उत्पन्न केली नाही, मैत्री उत्पन्न केली नाही. आणि एवढं मोठं अकुशल कर्म, एवढं मोठं पाप कर्म तुम्ही केलं आहे. त्या पाप कर्माच्या बलाने, त्या अकुशल कर्माच्या बलाने तुम्हाला संततीचा लाभ होणार नाही आहे. कारण बुद्ध असे म्हणतात की प्राण्यांची हिंसा जर आपण करत असेल तर आपल्याला संततीचा लाभ होऊ शकत नाही कर्मरूपाने, कर्मबलाने जर विचार केला असेल. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात की प्राण्यांची हिंसा करू नये. म्हणजे पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामी हे सील जे भगवंताने सांगितलं तरी उगच नाही सांगितलं आहे, याच्या पाठीमागे खूप मोठा अर्थ आहे. भगवंत असे म्हणतात की आपण जर प्राण्यांची हत्या करत असेल, आपण जर प्राण्याला मारत असेल तर 4 गोष्टी आपल्या कमी होत असतात. आपल्या जीवनामध्ये 4 गोष्टी कमी होतात. आपलं आयुष्य कमी होते, आपला वर्ण सतेज राहत नाही, आपल्याला रोगराई होत असते, आपलं आयुष्य कमी होत असते. म्हणजे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टी आपल्या प्राण्यांची हत्या केल्यामुळे कमी होत असतात. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची आपण हत्या करू नये. भगवंत असे म्हणतात की आपण असंख्य प्राण्यांची जर हत्या करत असेल तर त्या कर्माच्या विपाकाला अनुसरून आपल्या जीवनामध्ये आपल्याला संततीचा लाभ होत नाही. आणि मग वर्तमान काळामध्ये सुद्धा काही कारण असतात, जसं व्यसनधीनता असेल, व्यसनधीनतेमुळे सुद्धा संततीचा लाभ होत नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि मग काही शारीरिक कमजोऱ्या असतात, तर त्या शारीरिक कमजोरीमुळे सुद्धा संततीचा लाभ होत नाही. हे वर्तमान काळामधले कर्म असतात. परंतु पूर्व कर्म सुद्धा भगवंत असे म्हणतात असतात की मनुष्याच्या जीवनामध्ये संततीचा मनुष्याला लाभ होत नसतो. आणि आपण कधीही प्रमादपूर्वक सुद्धा आणि जाणून बुजून सुद्धा किंवा अचानकपणे सुद्धा कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची हत्या आपल्या जीवनामध्ये करू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने बुद्ध तत्वज्ञान म्हणजे आपल्याला जे काही प्राणी मात्रावरची मैत्री आहे, करुणा आहे, मुदित आहे, उपेक्षा आहे, अशा प्रकारची मैत्री भावना करण्याचं बुद्ध तत्वज्ञान शिकवत असते. कारण आपण जशा प्रकारचं जीवन जगत असेल, बुद्धाचा धम्म हा चिरन तिठंतु सद्धम्म आहे. म्हणजे सदा सर्व काळ समान रूपाने बुद्धाचा सद्धम्म हा फळ देत असतो. समान रूपाने त्याही काळामध्ये तोच फळ देत होता, आजही तोच फळ देतो आणि भविष्यामध्ये सुद्धा तेच फळ देणार आहे. कारण बुद्धाचा सद्धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देत असतो. आणि म्हणून आपण चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपण जशा प्रकारे आपल्या बाळावरती संस्कार म्हणजे टाकत असतो, अगदी तशा प्रकारे त्या बाळाला आपण घडू शकतो. ऐक ना, व्यवहारामध्ये माता पिता जे विचार करत असेल, ऐक ना, जे खात असेल, पित असेल, असा विचार करत असेल, ऐक ना, व्यवहारामध्ये आपण असं म्हणत असतो की बघा डोहाळे लागतात. ऐक ना, व्यवहारामध्ये आपण म्हणतो की डोहाळे लागतात. बरं, हे डोहाळे लागणं खरं आहे का खोटं आहे? डोहाळे लागणं खरं आहे का खोटं आहे? डोहाळे लागणं म्हणजे काय? काहीतरी खाण्याची इच्छा होते ना. ऐक ना, ज्या मातेच्या गर्भामध्ये बाळ असतं तर त्या मातेला खाण्याची इच्छा होते. ऐक ना, डोहाळे त्याला म्हणतो आपण. आहे की नाही? कधी कधी मग समजा कोणी जर मागत असेल बा काही पदार्थ, सहज आपण मजाक म्हणतो काय डोहाळे लागले काय म्हणतो. आहे की नाही? म्हणजे मग हे कोणाच्या मनामध्ये असते?
हे मातेला खाण्याची इच्छा नसते, आहे की नाही. गर्भामध्ये असणारं जे बाळ असते तर त्या बाळाला तशा प्रकारे खाण्याची इच्छा होत असते. बौद्ध साहित्यामध्ये बघा अजात शत्रूचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते, आहे की नाही. राजा बिंबिसाराचा पुत्र म्हणजे डोहाळे कोणत्याही प्रकारचे लागू शकतात भगवंताने असं म्हटलं. बौद्ध साहित्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते की या संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की मनुष्य आपल्या कर्मबलाने बनत असतो. चांगला आणि वाईट मनुष्य आपल्या कर्मबलाने बनत असतो. आणि जेव्हा बिंबिसाराच्या पत्नीला म्हणजे दिवस राहत असतात तर दिवस राहत असताना मग तिची इच्छा होते. आता राजाची राणी आहे, अनेक प्रकारच्या इच्छा तिच्या होत असतात. परंतु एक वेळ मात्र ती नकळतपणे राजाला असं म्हणते की महाराज माझी इच्छा होत आहे. मग राजा म्हणतो की सांग इच्छा काय होत आहे. तिच्या इच्छा राजा पूर्ण करत असतो, परंतु तिला सांगा वाटत नाही. म्हणजे अशा प्रकारची इच्छा तिच्या मनामध्ये उत्पन्न होते. आणि मग राजा म्हणतो की सांग तुझी काय इच्छा आहे. तर ती म्हणते की महाराज मला म्हणजे खून पियायचा आहे, ऐक ना, रक्त पियायचं आहे. मग राजा विचार करतो की म्हणजे असं कसं होऊ शकते. आणि मग पूर्वीच्या काळामध्ये काय असतं की लक्षणशास्त्रामध्ये काही लोक असतात, ऐक ना. सिद्धार्थ गौतमाचं भविष्य पाहण्यासाठी ब्राह्मण आले होते. तर लक्षणशास्त्रामध्ये जे लोक पारंगत असतात तर मग ते लक्षणशास्त्र म्हणजे माणसाची जी चर्या आहे त्या चर्येवरून त्याचे लक्षण कसे आहे, ऐक ना, तो कोणत्या लक्षणाचा आहे, कशा प्रकारचा आहे, तर ते ओळखलं जातं. मग राजा काही ब्राह्मणांना बोलवतो आणि तो म्हणतो की राणीला अशा प्रकारचे डोहाळे का लागले आहे. तर जेव्हा ते चिंतन करतात आणि सांगतात की महाराज राणीच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, ऐक ना, तर ते बाळ आपल्या पित्याची हत्या करणार आहे, आपल्या पित्याची हत्या करणार आहे. आणि त्यामुळे भगवान म्हणजे महाराज याला आपण म्हणजे जन्मास येण्याच्या अगोदर आपण त्याला मारलं पाहिजे. तर राजा म्हणतो की असं कसं होऊ शकते. जे बाळ अगोदर आधी जन्मासच आले नाही आहे आपण त्याला कसं काय मारू शकतो. आणि त्यामुळे त्याचं नाव ठेवतात अजात शत्रू. म्हणजे न झालेला, जात म्हणजे जन्म, ज्याचा जन्मही अद्याप झाला नाही आहे तो आपल्या पित्याचा शत्रू म्हणून अजात शत्रू अशा प्रकारचं त्याचं नाव ठेवण्यात येत असते. जेव्हा तो मोठा होतो, अत्यंत महत्वाकांक्षी असतो, शूरवीर असतो. वयाच्या 16व्या वर्षी तो आपल्या पित्याला म्हणतो की मला राज्य पाहिजे आहे. कारण भविष्यवाणी केलेली असते की हा पित्याची हत्या करणार आहे. बिंबिसार खूप धार्मिक असतो, बुद्ध धम्म संघाला मानणारा असतो आणि तो विचार करतो की याने मागावं आणि मी द्यावं. म्हणजे याच्या मनामध्ये क्रोध उत्पन्न होईल, ऐक ना, राग उत्पन्न होईल आणि मला मारण्याची इच्छा होईल. असं मी वागणारच नाही. याने मागावं आणि मी देऊन टाकावं. आणि लगेच तो राज्य मागतो. 16 वर्ष असतो, राजा बिंबिसार तरुण असतो. तो म्हणतो की ठीक आहे, लगेच त्याला राज्य देऊन टाकतो, त्याचा राज्याभिषेक करतो. पुन्हा देवदत्ताच्या संगतीमध्ये येतो आणि मग देवदत्त त्याला सांगत असतो की राजाने जरी तुला राज्य दिलं असेल तरी सुद्धा मात्र राज्याच्या मर्जीचे आणखी त्याचे सेनापती आहे किंवा अन्य लोक आहे तर ते तुला कधीही राजपदावरून पायउतार करू शकतात. मग पुन्हा अजातशत्रू देवदत्ताच्या सांगण्यावरून आपल्या पित्याला कारागृहामध्ये टाकत असतो. आणि कारागृहामध्ये टाकल्यानंतर पुन्हा त्याचा जो पुत्र असतो उदयभद्र त्याला एक वेळेस जखम होत असते. आपला म्हणजे त्याला अत्यंत प्रिय असते अजातशत्रूला आपला पुत्र. आणि मग तो खूप आक्रोश करतो, रडतो, त्याला दुःख होते. तर तो आपल्या मुलाची काळजी घेत असताना मग बिंबिसाराची पत्नी म्हणते की बाळ अजातशत्रू, तू ज्याप्रमाणे तुझ्या पित्यावरती प्रेम करत होता अगदी तशाच पद्धतीने तुझे पिता सुद्धा तुझ्यावरती प्रेम करत होते. असा शब्द जेव्हा तो ऐकतो मग त्यालाही असं वाटतं की अरे आपण खूप मोठा अपराध केला, आपल्या पित्याला आपण कारागृहामध्ये टाकलं. आणि तो लगेच एक हत्यार घेऊन त्या कारागृहाचं जे लॉक तोडण्यासाठी जातो. इकडे बिंबिसाराला असं वाटतं की माझा पुत्र मला मारण्यासाठी येत आहे. अशा प्रकारच्या पापी पुत्रांच्या हस्ते मरण्यापेक्षा आपण स्वतः मृत्यूला प्राप्त झालं तर काय हरकत आहे. आणि त्या कारागृहाच्या भिंतीवरती डोकं आपटून तो मृत्यूला प्राप्त होत असतो. म्हणजे अजातशत्रूच्या द्वारा आपला पिता मृत्यूला प्राप्त होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने जे जे संस्कार असतात भगवंत असे म्हणतात. आजही वर्तमान काळामध्ये आपण बघतो की असे आजही मुलं आपल्याला पाहायला मिळतात की जे मातापित्यांना मारतात, ऐक ना, वृद्ध अवस्थेमध्ये मातापित्यांना ते मारतात, मातापित्यांना त्रास देतात, ऐक ना, आजही वर्तमान काळामध्ये आहे. म्हणजे ही जी परंपरा आहे किंवा ही जे संस्काराची परिणिती आहे तर भगवंत असे म्हणतात की हे संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणून आपल्या मुलांना आपण चांगल्या प्रकारचे योग्य संस्कार दिले पाहिजे, चांगले संस्कार दिले पाहिजे. गर्भामध्ये असताना तर आपण चांगले संस्कार देऊ शकतो, परंतु गर्भाच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा आपण त्याला खूप चांगल्या प्रकारचे संस्कार दिले पाहिजे.
बाबासाहेब असं म्हणतात की संपत्ती कमावण्यापेक्षा संतती कमावली पाहिजे, आहे की नाही. आपल्याकडे करोडो रुपये संपत्ती आहे, परंतु आपली संतती, आपले मुलंबाळ जर चांगले नसतील तर ती करोडो रुपये संपत्ती धुळीस मिळवण्यासाठी वेळ लागत नाही. परंतु आपल्याकडे जर संपत्ती नसेल परंतु आपली संतती, मुलंबाळ खूप चांगल्या प्रकारचे असतील, शीलवान असतील, गुणवान असतील, प्रज्ञावान असतील तर संपत्ती कमवण्यासाठी वेळ लागत नाही. म्हणून मुलाबाळांवरती आपण चांगल्या प्रकारचे संस्कार दिले पाहिजे, चांगल्या प्रकारचं बनवलं पाहिजे. बुद्ध धम्म संघाच्या व्यतिरिक्त या जगामध्ये असं कुठल्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा सुखाचा असा मार्ग नाही आहे. बाबासाहेबांवरती सुद्धा म्हणजे बाबासाहेबांच्या घरच्याने जे की रामजी बाबांनी जे संस्कार दिले आहे, अगदी लहानपणापासून बाबासाहेबांवरती संस्कार होते, ऐक ना. ते कबीरपंथी असल्यामुळे त्यांना सकाळ संध्याकाळ कबीरांचे दोहे म्हणजे त्यांच्या घरामध्ये म्हटले जात असे. त्यांना भोजन सुद्धा जर दोहे म्हटले नाही तर म्हणता येत म्हणजे भोजन मिळत नसे, ऐक नाही. म्हणजे अगदी लहानपणापासून बाबासाहेबांवरती ते संस्कार होते. संस्काराने मनुष्य घडत असतो, संस्काराने मनुष्य बनत असतो आणि आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी असते आपल्या मुलांबाळांना चांगल्या प्रकारचे संस्कार देण्याची. आपण जर चांगल्या प्रकारचे संस्कार दिले तर निश्चितपणे आपण आपल्या बाळांना चांगल्या प्रकारच्या मार्गाला लावू शकतो. आणि त्यामुळे आज घडीला आपण ठरवलं पाहिजे की कशा पद्धतीने आपण संस्कार दिले पाहिजे, कशा प्रकारे त्याला घडवलं पाहिजे. आणि तसं मग वातावरण सुद्धा आपण निर्माण करून दिलं पाहिजे, तशा प्रकारचं वातावरण सुद्धा आपण निर्माण केलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचा संस्कार विधी, गर्भसंस्कार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण संस्कारामुळे मनुष्य चांगला घडत असतो आणि संस्कारामुळे मनुष्य वाईट सुद्धा घडत असतो. आणि म्हणून आज या मंगलमय प्रसंगी ताईने हा जो काही गर्भसंस्कार विधी या ठिकाणी घेण्याचं नियोजन केलं आहे, तर निश्चितपणे हा एक चांगल्या प्रकारचं बौद्ध संस्कृती आहे. या संस्कृतीला आपण टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि बुद्ध धम्म संघ हे आपले श्रद्धास्थान आहे. तसं परिवार धार्मिक आहेत आणि धार्मिकता अधिक आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा संस्काराला अनुसरून जर आपण जीवन जगलो तर निश्चितपणे आपल्या बाळावरती आपण खूप चांगल्या प्रकारचे संस्कार निर्माण करू शकतो, त्याला चांगल्या प्रकारचा आपण घडू शकतो. या निमित्ताने आपण जे जे काही पुण्यकर्म करत असतो, कुशल कर्म करत असतो, मग ते भोजनदानाचं कुशल कर्म असेल, ते चिवरदानाचं कुशल कर्म असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म असेल, म्हणजे कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, पुण्यकर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मग अधिक जेव्हा आपण पुण्यकर्म करू, चांगल्या प्रकारचे कर्म करू तर त्याचा लाभ आपल्या बाळावरती होत असतो. श्रीलंकेमध्ये एक परंपरा आहे संस्कार देण्याची, आहे की नाही. श्रीलंकेमध्ये परंपरा आहे की अगदी जन्मास आलेलं बाळ असेल तर त्या बाळाच्या हातामध्ये असताना म्हणजे दान देण्याची पद्धती त्यांना शिकवली जाते अगदी लहानपणापासून. म्हणजे त्याला काहीच समजत नाही तरी सुद्धा त्याला म्हणजे शिकवतात की दान दिलं पाहिजे, त्याचा हात लावून शिकवतात. अगदी जन्मलेल्या बाळापासून ते जेवढा वृद्ध व्यक्ती असेल त्या वृद्ध व्यक्तीपर्यंत एक वस्तू ते दान स्वरूपामध्ये देत असतात. म्हणजे का? कारण हे संस्कार आपण त्याला लावले पाहिजे. कारण देण्याची जर सवय आपण आपल्या मुलांना जर लावली असेल तर म्हातारपणामध्ये आपल्याला काही देऊ शकतील ते, आहे की नाही. देण्याची सवय लावली असेल, फक्त घेण्याची सवय जर लावली तर मग म्हातारपणामध्ये आपल्याला काही मिळत नाही. मग वृद्धाश्रम तर आपल्यासाठी तयारच आहेत, आहे की नाही. म्हणजे जे लोक माता पित्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार टाकत नाहीत तर त्यांचे वृद्धाश्रमाची वाट मात्र मोकळी असते. आणि त्यामुळे जसं बुद्ध असे म्हणतात की जसं कराल तसं भराल, आहे की नाही. तुम्ही जर तुमच्या माता पित्याची चांगल्या प्रकारे सेवा करत असाल तर तुमचे मुलं बाळ चांगल्या प्रकारे सेवा करतील. जर तुम्ही चांगल्या प्रकारे सेवा करणार नाही माता पित्याची तर तुमची सेवा होईल अशी आपण भोळी आशा मनामध्ये निर्माण करू नये, आहे की नाही. चुकीची आशा मनामध्ये निर्माण करू नये आणि आपली चांगल्या प्रकारची सेवा व्हावी, आपण चांगल्या प्रकारचं म्हातारपण आपलं चांगलं जावं या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला असेल तर स्वतः आपण प्रॅक्टिकली आपल्या मातापित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. आपल्या मुलाबाळांना एक चांगल्या प्रकारचा आदर्श आपण निर्माण करून दिला पाहिजे की आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे, आपल्या मातापित्यांची आपण सेवा केली पाहिजे, आपल्या वडीलधाऱ्या लोकांची आपण सेवा केली पाहिजे. कारण हा मानवी जीवनातला अत्यंत महत्त्वपूर्ण असा एक संस्काराचा भाग आहे. आणि मग पूर्वीच्या काळामध्ये बघा जे एकत्र कुटुंब पद्धती होती तर ती एकत्र कुटुंब पद्धतीचा अर्थ तोच होता की सर्व लहान मुलांवरती म्हणजे चांगल्या प्रकारचे संस्कार व्हायला पाहिजे, एकमेकांचा आदर एकमेकांनी केला पाहिजे. कारण संसारामध्ये आदरपूर्वक जर आपण जीवन जगत असेल तर आपल्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचं वळण लागत असते, आपल्या मनाला वळण लागते, आपल्या शरीराला वळण लागते.
आणि मग आपण जशा प्रकारचं स्वतःला वळण लावण्याचा प्रयत्न केला असेल तशा प्रकारे आपले मुलं सुद्धा घडत असतात, आपले पाल्य सुद्धा घडत असतात आणि निश्चितपणे ते चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतात. आणि म्हणून आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता अर्पणाताई शंकर निकाळजे यांनी हा जो काही पुण्य जो काही संपादन करण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला आहे. या निमित्ताने आज भोजनदान, चिवरदान, फळदान म्हणजे अशा प्रकारचं हे दानकर्म, पुण्यकर्म निश्चितपणे ताईच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त होण्यासाठी व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त होण्यासाठी सहाय्यक ठरो अशा प्रकारची एक मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.